रेड बसवर अद्याप गुन्हा दाखल नाही. शासन आदेशाकडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष. ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून एसटी महामंडळाची रेड बसने केलेल्या फसवणुकीचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीद्वारे उपस्थित करण्यात आला होता. तेव्हा शासनाने मागवलेल्या खुलाशात रेड बसवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले होते. मात्र नागपाडा पोलिसांकडे चौकशी केली असता अद्याप तक्रार आली नसल्याचे उघड झाले आहे. एसटी महामंडळाने 2015 मध्ये रेडबसचे एजंट म्हणून नियुक्ती केली होती. तेव्हा रेडबसने एसटीचे प्रवासी इतरत्र वळवून एसटी कडून कमिशन खाल्ल्याचा आरोप आहे. विधानसभा सदस्यांनी अधिवेशनात ऑनलाईन प्रणालीद्वारे रेडबसने केलेल्या आर्थिक फसवणुकीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. याबाबत शासनाने एसटी महामंडळाकडे खुलासा मागितला होता. तेव्हा फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे असे उत्तर एसटी महामंडळाने दिले होते. यावर शासनाने 2 ऑगस्टला पत्र पाठवून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात बाबत केलेल्या कारवाईची माहिती सादर करावी असे सांगण्यात आले आहे. रेड बस बाबत अद्याप तक्रार आलेली नाही. आल्यानंतर पुढील कारवाई करू. महेश कुमार ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नागपाडा पोलीस ठाणे. रेड बस बाबत पोलीस तक्रार देण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. डॉ. माधव कुसेकर, उपाध्यक्ष व एमडी